मी एक दाई होते. जेव्हा मी एका महिलेची डिलिव्हरी करायला गेले तेव्हा तिनं एका बाळाला जन्म दिला आणि बाळाची आई रडायला लागली आणि म्हणाली की या बाळाला घेऊन जा आणि माझ्यावर उपकार करा. मी ते बाळ घरी आणलं. घरी आणून एका वांज बाईला दिलं. पण ती मुलगी माझ्या स्वप्नात आली आणि रडत रडत म्हणाली, मला या क्रूर लोकापासून वाचवा. जेव्हा मी त्या बाईच्या घरी गेले, समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ते मूल. माझं नाव चित्रा आहे. पेशानं मी एक दाई आहे. मी माझ्या आयुष्यात खूप कठीण केस सोडवले आहेत. पण आज मी तुम्हाला एका अत्यंत अनोख्या केसबद्दल सांगणार आहे. ही गोष्ट जवळपास 10 वर्षापूर्वीची आहे. मी आमच्या परिसरात खूप प्रसिद्ध होते. माझ्या आत एक विशेष गुण होता की मी प्रत्येक व्यक्तीचं गुपित जाणत असे. मी कधीही कोणाशीही विनाकारण बोलत नसे. माझं काम करून मी घरी परत यायचे. लोक आनंदाने जे पैसे द्यायचे ते मी घ्यायचे. मी कधीही पैशांच्या लालसात पडत नव्हते. लोक मला म्हणायचे की तुझ्या हातात देवाने जादू दिली आहे. तुझ्या हातून जे बाळ जन्माला येतं ते निरोगी होतं आणि बाळाची आईही सुखरूप असते आणि ती निरोगी मुलांना जन्म देते. लोकांच्या तोंडून हे ऐकून मी देवाचे आभार मानायचे आणि त्यांच्या पायाशी लोटांगण घालायचे. मला वाटायचं की देवाने माझ्यावर कृपा केली आहे, कारण मी खूप मुलींना बदनाम होण्यापासून वाचवलं आहे. अनेक वेळा असं झालं आहे की मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकून चुकीचं पाऊल उचलतात आणि मग गर्भवती होतात. जेव्हा मुलींच्या आईला आपल्या मुलीच्या चुकीची जाणीव होते तेव्हा ती हेच इच्छिते की हे मूल या जगात येऊ नये. पण मी असं करण्यास नकार देत असे, कारण मला माहीत होतं की देवाला हे बिलकुल आवडणार नाही. त्याने ज्याला या जगात पाठवायचं आहे त्याला या जगात येण्यापासून थांबवण्याचा आपल्याला हक्क नाही. आणि मी निरागस बाळाला या जगात येण्याआधीच कसं संपवू शकते. आणि मी त्या निरागस बाळाचा जीव वाचवत असे. मी म्हणायचे की मुली, तू हे बाळ 9 महिने पोटात ठेव. तुझी प्रेग्नेन्सी सगळ्यांपासून लपवून ठेव. 9 महिन्यानंतर हे बाळ तुझ्याकडून घेऊन मी अशा कुटुंबाला देईन ज्यांना बाळाची खूप गरज आहे. ते हे बाळ सांभाळतील आणि त्याला प्रेम देतील. त्याला मारण्यापेक्षा चांगले आहे की आपण हे बाळ गरजू लोकांना देऊयात. जेव्हा मुलीची आई राजी होते तेव्हा पुढील काम सोपं होऊन जातं. असं म्हणतात की जगात कोणीही लालसाशिवाय काम करत नाही. प्रत्येक व्यक्ती तोच काम करतो ज्यात त्याचा फायदा असतो. मी जे मूल घेतो त्यांना वाचवते आणि मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या सविता मावशीला देते. ती खूप चांगली स्त्री आहे. ती नेहमी देवाची पूजापाठ करण्यात व्यस्त असायची. मी तिला फक्त एवढंच सांगते की काही दिवसात एक नवीन पाहुणा येणार आहे. तुम्हाला घ्यायचं आहे का ते सांगा. सविता मावशी लगेच माझ्याशी पैशाची बोलणी करायची. ती म्हणायची की मी तुला एवढे पैसे देईन. पुढे मी हे बाळ अशा जोडप्याला देईन ज्यांना अजून मुलाची खुशी नाही आणि मुलांसाठी तळमळत आहेत. एक दिवस मी सविता मावशीला विचारलं की तुम्ही हे सगळं का करता. तुम्ही मला पैसे देता पण पुढे बाळ फुकटच देऊन टाकता. तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या की मी हे जगाला ओळखलं आहे. मी माझ्या आयुष्यात सगळ्या खुशी अनुभवल्या आहेत. माझ्याकडे देवाने दिलेलं सगळं काही आहे. मी माझं संपूर्ण आयुष्य संपूर्ण आनंदाने जगलं आहे. आता माझ्या मनात कोणतीही लालच नाही. आता मी चांगलं काम करेन तर देवालाही माझं हे चांगलं काम आवडेल आणि मरणानंतर हेच चांगलं काम माझ्या कामाला येईल. म्हणूनच मी हे चांगलं काम करते. तू पाहिलं आहेस की तू माझ्या सांगण्यावरून किती मुलांना वाचवलं आहेस. हेच सगळं चांगलं कर्म माझ्या नावावरच लिहिलं जातील. आणि जेव्हा कोणत्या बिनसंतान जोडप्याला मी हे बाळ देते तेव्हा ते मला किती आशीर्वाद देतात आणि ते आशीर्वाद घेऊन मला खूप आनंद होतो. मावशीचं हे बोलणं ऐकून मी चकित झाले होते. मी म्हटलं, मी माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी स्त्री पाहिली नाही. तुम्ही खूप चांगल्या आहात. मावशी म्हणाल्या, तू उगीच माझं कौतुक करू नकोस. मी हे सगळं जगाचं कौतुक मिळवण्यासाठी करत नाही. मला फक्त माझा देव आनंदित करायचा आहे. मावशींचं बोलणं ऐकून मी हसले आणि म्हटलं, मावशी, तुम्ही देवाला आनंदित करत आहात आणि मला जगाच्या फायद्यासाठी कामाला लावलं आहे. ती म्हणाली, तू काळजी करू नकोस. तुलाही याचं पुण्य नक्कीच मिळेल. आपण दोघीही पुण्याचे हकदार आहोत. या प्रकारे काम करताना मला पुण्य मिळत होतं आणि पैसेही मिळत होते. मी जवळपास 25 मुलं मावशींकडे सोपवली होती. म्हणजे मी 25 मुलांचे प्राण वाचवले होते. मी त्या मुलांचं गुपित राखलं होतं ज्यांची चूक झाली होती. त्या सगळ्या माझी इज्जत करत होत्या की मी त्यांना बदनाम होण्यापासून वाचवलं होतं. आता तर असं होऊ लागलं की लोक मला दूरवरून बोलवून न्यायचे आणि मला खूप पैसेही द्यायचे. हळूहळू माझ्या घरची परिस्थिती सुधारू लागली होती. मी खरं तर एक विधवा स्त्री आहे, जिच्यावर एका तरुण मुलीचं ओझं आहे. मला तिला डॉक्टर बनवायचं होतं.
पण माझ्याकडे पैसे नव्हते. खरं सांगायचं तर आमचा उदरनिर्वाह खूप कठीण होता. आता जेव्हा माझ्याकडे जास्त पैसे जमा होऊ लागले तेव्हा मला आशा होती की मी माझ्या मुलीचं स्वप्न एक ना एक दिवस नक्की पूर्ण करेन. दिवस असो वा रात्र, मी नेहमी माझ्या कामात व्यस्त असायची आणि एका रात्री माझ्यासोबत खूप विचित्र घटना घडली होती. जवळपास 1 वाजता आमच्या घराच्या दरवाजावर कोणीतरी ठोठावलं होतं. मी दरवाजा उघडला तर समोर 7-8 वर्षाची निरागस मुलगी उभी होती. मला पाहून म्हणाली, "तुमचं नाव चित्राताई आहे का?" मी पटकन होकारार्थी मान हलवली. ती म्हणाली, "तुम्ही माझ्यासोबत चला, मला तुमची खूप गरज आहे." मी हैराण झाले होते. मी म्हणाले, "बाळा, काय समस्या आहे?" तिनं आमच्या शेजारच्या शेताकडे इशारा केला होता. म्हणाली, "तिथं एक बाई आहे, जिला तुमची गरज आहे." तिचं बोलणं ऐकून मी थोडी घाबरले. मी म्हणाले, "कोणाला माझी गरज आहे?" ती म्हणाली, "एक बाई आहे, तिथे आहे." तिनं पुन्हा शेताकडे इशारा केला. मी पुन्हा विचारलं, "ती बाई तुझी आई आहे का?" तिने नामध्ये मान हलवली आणि म्हणाली, "ती एक अनोळखी बाई आहे, तिला तुमची गरज आहे. ती एका बाळाला जन्म देणार आहे." मी चकित झाले होते. एवढ्या लहान मुलीला हे सगळं कसं माहीत? मी म्हणाले, "बाळा, तू कुठून आलीस?" ती म्हणाली, "मी इथेच राहते." त्या मुलीचं बोलणं ऐकून मी खूप घाबरले होते, कारण मी या परिसरात 15 वर्षांपासून राहत होते आणि मी अशी कोणतीही मुलगी इथं पाहिली नव्हती आणि ना आमच्या घराशेजारच्या शेतात कोणतीही बाई राहते. मी म्हणाले, "तू कोणाबरोबर इथे आली आहेस?" ती म्हणाली, "मी एकटीच आली आहे." हे बोलणं ऐकून मी चकित झाले. मला खूप घबराहट होऊ लागली. असं वाटत होतं की ही मुलगी इथे स्वतःहून आली नसून तिला पाठवलं आहे. मी म्हणाले, "आता मी रात्री कोणतीही डिलिव्हरी करत नाही, मला माफ करा." एवढं म्हणाले आणि मी खोलीचा दरवाजा बंद केला आणि पटकन माझ्या खोलीत आले. मी माझ्या खोलीचाही दरवाजा बंद केला आणि अंथरुणावर पडले. माझं मन त्या मुलीचा चेहरा विसरू शकत नव्हतं. मला सतत ती मुलगी आठवत होती. माझं मन भूतप्रेतांवर विश्वास ठेवत नाही, पण त्या क्षणी मला असं वाटत होतं की ती मुलगी नक्कीच या जगाची नाही. नाहीतर एवढ्या रात्री ती इकडे कशी आणि कोणत्या कारणाने आली असती? मला काही कळत नव्हतं की मी काय करू. मला फक्त एवढं समजत होतं की त्या मुलीचं काहीतरी भयानक सत्य आहे. मला माझं हृदय धडधडू लागलं होतं आणि हळूहळू मला झोप लागली. माझ्या मनात अजीबोगरीब विचार येऊ लागले होते. त्या बाईला खरंच माझी गरज होती का? मला तिची साथ द्यायला हवी होती का? मी विनाकारणच घाबरले होते. मी स्वतःलाच दोष देत होती. आजपर्यंत मी सगळ्यांनाच साथ दिली होती. न जाणे का मी त्या बाईची डिलिव्हरी करू नाही शकले. का माझ्या मनात भीती बसली होती हे मला समजत नव्हतं. मी सारा दिवस इकडे तिकडे घरांमध्ये जात राहिले आणि माझं काम करत राहिले. रात्र झाली आणि पुन्हा तीच मुलगी माझ्या घराच्या दरवाजावर दस्तक देऊ लागली. आज ही 3री रात्र होती जेव्हा ती माझ्या दरवाजावर आली होती. मी दरवाजा उघडला तर तीच मुलगी माझ्यासमोर उभी होती. ती म्हणाली, "आज तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल." मी थोडा विचार करून त्या मुलीला म्हटलं, "ठीक आहे, तू माझ्या घरात ये. मी चप्पल घालते आणि तुझ्यासोबत येते." मी थोडी घाबरलेली होते, पण तरीही मी त्या बाईला साथ द्यायचं ठरवलं होतं. मी तिची डिलिव्हरी करून द्यायला तयार झाले. मी तिला या परिस्थितीत एकटं सोडू शकत नव्हते. मी खोलीत जाऊन पाहिलं. माझी मुलगी गाढ झोपली होती. मी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि चप्पल घालून घराच्या बाहेर कुलूप लावलं आणि त्या मुलीसोबत निघाले. ती मुलगी चुपचाप होती आणि माझ्या पुढे पुढे चालत होती. मी विचारलं, "बेटा, तुम्ही कुठे राहता?" तिनं माझं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मला वाटलं की तिला प्रश्न विचारणं योग्य नाही, त्यामुळे मी पण शांत झाले. मग ती शेताच्या मध्येच पुढे चालत राहिली. मी तिच्या मागे चालू लागले. तिथे गेल्यावर मला एका बाईच्या किंचाळण्याचा आवाज आला. ती वेदनेने ओरडत होती. त्या मुलीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "चिंता करू नका, आता मी आले आहे." मी देवाचं नाव घेतलं आणि माझं काम सुरू केलं. साधारण 1 तासानंतर त्या मुलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या बाळाला पाहून ती छोटी मुलगी जी मला बोलावून आणली होती ती म्हणाली, "वाह दीदी, हे बाळ खूपच सुंदर आहे." हे ऐकून ती बाई उठून बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिनं माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, "देवासाठी माझ्या बाळाला तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा, नाहीतर ते लोक त्याला विकतील, त्याला जलील जीवन जगायला भाग पाडतील. मला तिचं चांगलं भविष्य हवं आहे. मला माहीत आहे की तुम्ही चांगली स्त्री आहात, म्हणूनच मी तुम्हाला माझी डिलिव्हरी करायला सांगितली आहे." मी विचारलं, "बेटा, तुझं नाव काय आहे आणि तू कुठे राहतेस?" ती म्हणाली, "माझं नाव साधना आहे आणि मी इथून खूप लांब राहते. कृपया मला अधिक प्रश्न विचारू नका. माझ्या बाळाची काळजी घ्या." मी म्हणाले, "ठीक आहे,
मी तुझ्या बाळाची काळजी घेईन, पण काही काळानंतर तू येऊन माझ्या बाळाबद्दल प्रश्न विचारू नकोस. ती म्हणाली, नाही नाही, मी आज माझं बाळ तुम्हाला दिलं आहे. आता मी कधीही याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. मी माझ्या बाळाचं चांगलं भविष्य पाहण्यासाठी तिला विसरेन. मी असं समजेन की मी कधीही बाळाला जन्म दिला नाही. असं म्हणत तिनं बाळाच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. ती म्हणाली, हिचं लक्ष ठेवा. मी ते बाळ तिच्या मांडीवरून घेतलं. तिला मी म्हणाले, तुझी काळजी घे. ती म्हणाली, तुम्ही चिंता करू नका, फक्त माझ्या बाळाला लवकर इथून घेऊन जा. मी तिचं ऐकलं. तसेच मी पुढं चालू लागले. मला असं वाटलं जणू कोणीतरी मागे जमीन उकरत आहे. हे खूप विचित्र होतं. मी मागे वळून पाहिलं तर ती बाई जिची मी केस केली होती जमीन खोदत होती आणि एक छोटा खड्डा बनवत होती. मला हे खूप विचित्र वाटलं की ती मुलगी खड्डा का खोदत आहे. मी तिला विचारलं तर ती म्हणाली, हे माझ्या बाळाची कबर आहे. मी कोणालाही माझ्या बाळाबद्दल सांगणार नाही. जर कोणी विचारलं की तुमचं बाळ कुठं आहे तर मी सांगेन की ते जन्मल्याबरोबर मरलं. मग ती मुलगी म्हणाली, फक्त माझ्या बाळाचं नाव स्नेहा ठेवा, कारण मी आधीच ठरवलं होतं की माझ्या बाळाचं नाव स्नेहा ठेवीन. मला त्या मुलीबद्दल दया आली. मी तिचं बोलणं मान्य केलं आणि घरी परत आले. मला खूप प्रश्न पडले होते की ती मुलगी असं का करत आहे. तिची भीती का एवढी वाढली होती की ती असं मोठं पाऊल उचलायला लागली होती. खरं तर मी त्या गोंडस बाळाला माझ्या घरी आणलं, त्याला स्वच्छ केलं. आता मला सकाळची प्रतीक्षा होती, कारण मला ते बाळ मावशीला द्यायचं होतं. सकाळी मी मावशीकडे गेले आणि तिला सांगितलं की मी एक लहान बाळ घेऊन आले आहे. तुम्ही हे पुण्याचं काम करू इच्छिता का? मावशीने आश्चर्याने मला पाहिलं. ती म्हणाली, तुझ्याकडे हे बाळ कुठून आलं? तुम्हाला आधी याबद्दल सांगितलं नाहीस की तुमच्या मोहल्ल्यात कोणतीही बाई बाळाला जन्म देणार आहे? मी म्हणाले, अचानक माझ्याकडे एक केस आली होती. त्या बाळाच्या आईने मला सांगितलं की माझ्या बाळाला तुमच्यासोबत ठेवा. ती माझ्यासोबत सुरक्षित नाही, तुमच्याकडे सुरक्षित राहील. तेव्हा मला तुमचं आठवलं, कारण तुमच्याशिवाय दुसरी सुरक्षित जागा माझ्या मनात नव्हती. माझं हे बोलणं ऐकून मावशी हसल्या आणि म्हणाल्या, तू हे बाळ योग्य ठिकाणी आणलं आहेस. त्याने मला पैसे दिले आणि स्नेहाला घेतलं. मी खूप आनंदी होते. परत जाताना मी त्या बाळाच्या कपाळावर चुंबन घेतलं. माझ्या मनात हेच होतं की हे प्रेम तिच्या आईच्या वतीने त्या बाळाला देत आहे, जी तिला गळामिठी घालून प्रेमही करू शकत नाही. या जगात हे सगळं आता सामान्य होऊ लागलं आहे. माणूस मजबुरीने काय करत नाही. खैर, मी घरी आले. माझी मुलगी कॉलेजला गेली होती. मी जरा आराम करायला लागले. आज सारा दिवस कोणतीही केस आली नव्हती. रात्री मी लवकर झोपले आणि रात्री मला स्वप्नात स्नेहा दिसली. स्वप्नाच्या पहिल्या भागात स्नेहा अजूनही बाळ होती, पण नंतर ती हळूहळू मोठी झाली. ती बोलू लागली आणि म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत चांगलं केलं नाही. माझ्या आईने तुमच्यावर विश्वास ठेवून मला स्वतःपासून वेगळं केलं की तुम्ही मला चांगलं भविष्य द्याल, पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही. अजूनही वेळ आहे. मला जुलमी लोकांच्या तावडीतून वाचवा. हे स्वप्न पाहून मी हडबडून उठले. माझं संपूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. मी कधीही असं काही पाहिलं नव्हतं. न जाणे आज हे सगळं का घडलं. मी खूप मुली मावशींकडे सोडल्या होत्या. मी विचार करत होते की साधनाची अमानत मी चुकीच्या हातात दिली का. तिने मला तिचं बाळ दिलं कारण मी त्याची काळजी घेईन, पण मी माझ्या स्वार्थासाठी ते बाळ दुसऱ्याला दिलं. मी ते चुकीच्या ठिकाणी तर नाही पोचवलं. मी ते मावशीकडे दिलं होतं आणि ती एक चांगली स्त्री होती. मी नेहमी देवाचं स्मरण करत होती. ती हे सगळं पुण्य मिळवण्यासाठी करत होती. मी सारा दिवस हे सगळं विचार करत अस्वस्थ राहिले. मग मी डोकं हलवलं. मी विचार केला की इतकं सगळं मला फक्त असंच वाटत असेल. आजचा सगळा दिवस माझ्यासाठी खूपच व्यस्त होता. मला 3-4 घरांमध्ये जावं लागलं होतं. आराम करण्यासाठी अजिबात वेळ मिळाला नव्हता. रात्र होताच मी झोपण्यासाठी आडवी झाले. मी गाढ झोपेत असताना स्नेहा मला पुन्हा स्वप्नात दिसली. ती पुन्हा एकदा मला दिसत होती आणि रडत होती, तडफडत होती आणि मला विनंती करत होती की देवासाठी मला जुलमी लोकांच्या पंजातून वाचवा. हे स्वप्न दुसऱ्यांदा पाहिल्यावर मी खूपच अस्वस्थ झाले होते. मला समजत नव्हतं की आता मी काय करावं. खैर, मी ठरवलं की मी सकाळी मावशीच्या घरी जाऊन त्या मुलीबद्दल माहिती घेईन आणि सकाळ होताच मी सर्व कामं सोडून मावशीच्या घरी गेले. तिने मला पाहून स्मितहास्य केलं आणि म्हणाली, सगळं ठीक आहे ना चित्रा, तू इतक्या काळजीत का आहेस? त्या मुलीला आम्ही खूप चांगल्या हातात दिलं आहे. मी उत्तरले, मावशी, तुम्ही हे खूप चांगलं काम केलं, पण मला एकदा स्नेहाला भेटायचं आहे. मावशी माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. ती म्हणाली, आजपर्यंत तू मला कितीतरी मुलं दिलीस, पण असं कधीच केलं नाही की 2 दिवसांनीच परत आली आहेस. काय झालं आहे तुला? मी म्हणाले,
मावशी स्नेहाची आई खूप मजबूर होती. तिला तिचं बाळ सोडून जाऊन नाही द्यायचं होतं. फक्त म्हणूनच मला तिची काळजी वाटत राहते. एकदा तिला पाहिलं की मला समाधान होईल. माझं हे बोलणं झाल्यावर मावशीच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती म्हणाली, तुला काय म्हणायचं आहे? माझ्याकडे बाळ सुरक्षित नाही का? मी त्याला चांगल्या हातात दिलं आहे. तुला याबद्दल समाधान नाही का? तुला माझ्यावर शंका आहे का? असं असेल तर तू माझे पैसे मला परत दे. मी ते बाळ तुला परत आणून देते. हे ऐकून मी घाबरले. मी म्हणाले, नाही मावशी, असं काही नाही. तुम्ही उगीच रागावू नका. फक्त मला एकदा तिला पाहायचं होतं. कृपया मला तिची भेट घडवा. माझी जिद्द पाहून मावशी विचार करू लागली. मग म्हणाली, ठीक आहे, मी काहीतरी करते. मी त्या बाईला फोन करून घरी बोलावते आणि मग तू स्नेहाला भेट. हे ऐकून मी खूप खुश झाले. मावशी म्हणाली, उद्या सकाळी 10 वाजता ये. मी तुझी स्नेहाची भेट घडवते. मी होकार देऊन घरी परतले. त्यानंतर मला मोहल्ल्याचे कामकाज बघायला जायचं होतं. सारा दिवस यातच व्यस्त होते. पण रात्री पुन्हा नेहा स्वप्नात दिसली. ती आजही रडत होती आणि म्हणत होती, मला जुलमी लोकांपासून वाचवा. मी कुठे चांगल्या ठिकाणी नाही. हे ऐकून मी पुन्हा अस्वस्थ झाले. मग मी विचार केला की माझी नेहाशी भेट होईलच सकाळी. 10 वाजायच्या आधीच मी मावशीच्या घरी गेले. माझ्या जाण्याच्या अर्ध्या तासानंतर एक बाई स्नेहाला घेऊन आली होती. ती म्हणाली, मी तर सकाळ संध्याकाळ दिवस रात्र उठून देवाचे आभार मानते. तुमच्यामुळे देवाने मला एवढी गोड मुलगी दिली आहे. मूल नसल्यामुळे माझा नवरा मला खूप त्रास देत होता. पण आता आम्ही ते बाळ दत्तक घेतलं आहे. त्यामुळे माझा नवरा मला त्रास देत नाही. मी तुम्हाला खूपच आशीर्वाद देते. मला वाटतं की देवही तुमच्यावर खुश असेल. मी त्या बाईचं बोलणं ऐकून हसले. म्हणाले, तुम्ही तिची खूप चांगली काळजी घ्या. ती म्हणाली, मी या बाळाला माझ्या जीवापेक्षाही जास्त सांभाळेन आणि तिच्यावर प्रेम करेन. तुम्ही काळजी करू नका. मी तिला माझ्या डोळ्यांचा तारा बनवून ठेवेन. मी मावशीला म्हणाले, आता मला समाधान झालं आहे. हे बाळ खरोखरच चांगल्या बाईच्या हातात आहे. आता मी जाते. मावशीने मला जायची परवानगी दिली आणि मी त्यांच्या घरातून बाहेर पडले. रस्त्यात मला विचार आला की एकदा त्या बाईचा नंबर तरी घ्यायला हवा होता, ज्यामुळे तिच्याशी संपर्क साधता येईल. त्यामुळे मी उलट पावलांनी परत फिरले. मावशी आणि ती बाई अजून हॉलमध्येच बसल्या होत्या. त्यामुळे मीही हॉलच्या दिशेने गेले. तिथे मला त्या बाईचा आवाज ऐकू आला, जिनं स्नेहाला दत्तक घेतलं होतं. ती म्हणाली, ही मुलगी खूपच भाग्यवान आहे. कालच आमच्या एका कामगाराच्या मांडीवर बसून भीक मागवण्यासाठी पाठवलं होतं. तुम्ही विश्वास ठेवा, ती मुलगी 20,000 रुपये जमा करण्यात यशस्वी झाली होती. एका दिवसातच 20,000 रुपये कमावणं खूप मोठी गोष्ट आहे. मावशी हसली आणि म्हणाली, तू चिंता करू नकोस. मी अशीच साधना आणि इतर दायांना पैशांचे लालच दाखवून हे काम करत राहीन. मग आपण आपला व्यवसाय वाढवत राहू. मावशी पुढे म्हणाली, मी मागच्या दिवशी तुम्हाला जे मुलगा दिला होता त्याचं काय काम करत आहात? तर ती बाई म्हणाली, त्या बाळाला एका बाईच्या मांडीवर बसून त्या बाईकडून आपण आपला माल दुसऱ्या शहरात पाठवतो. ती बाई बाळाला रस्ताभर रडवत देऊन जाते आणि त्याच्या रडण्यामुळे कुणीही रस्त्यात तिची तपासणी करत नाही, ज्यामुळे आपला माल सहजपणे दुसऱ्या शहरात पोचतो. मावशीचं हे बोलणं ऐकून मी थरथर कापू लागले. मी तर मावशीला खूप चांगली बाई समजत होते. मग ती हे सगळं कसं करू शकते? मी पटकन उलट पावलांनी घरी परतले आणि धावतच पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांना ही सगळी गोष्ट सांगितली. पोलिसांनी माझ्या नावावर FIR दाखल केलं आणि मग मावशीसही तिचं सगळं टोळकं पकडून घेतलं. नंतर कळालं की आपल्या शहरातील निम्म्याहून अधिक गुन्हेगारीचं मूळ मावशीच होती. ती माझ्या व्यतिरिक्त इतर दायांकडूनही मुलं घेत असे आणि त्यांना आपल्या कामासाठी वापरत असे. कुणाला भीक मागायला लावत असत तर कुणाच्या मार्फत आपला माल दुसऱ्या शहरात पाठवते. याशिवायही अनेक घाणेरडे कामे करून घेत होती. पोलिसांनी सगळी मुलं अनाथ आश्रमात पाठवली होती. पण स्नेहाला मी माझ्या घरी घेऊन आले होते. मी स्नेहाची आपल्या मुलीप्रमाणे देखभाल केली. नंतर मला कळालं होतं की नेहा एका तवायफची मुलगी आहे आणि साधनाला वाटत नव्हतं की तिचं बाळ तिच्या धंद्यात यावं. त्यामुळे तिनं स्नेहाला मला सोपवलं होतं. पण त्याचबरोबर तिनं सांगितलं होतं की एकदा आपण मरून गेलो की आपला कुठलाच धंदा चालू ठेवायचा नाही. त्यामुळे स्नेहाला नीट सांभाळण्यासाठी ती माझ्याकडे सोपवून गेली. साधनाने बाळ माझ्याकडे सोपवून स्वतः जीव दिला होता, कारण ती या धंद्याला कंटाळली होती. आपल्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तिनं हे पाऊल उचललं. आता स्नेहाला मी आपल्या मुलीप्रमाणे सांभाळत आहे. मला गर्व आहे की मी 2 मुलांची आई आहे. स्नेहा खरंच खूप भाग्यवान आहे. तिच्या येण्याने माझ्या घरात भरभराट झाली आहे.